ऑर्डर ऑर्डर ऑर्डर। तमाम सबूतों और गवाहों को मद्देनजर रखते हुए युवराज खांडेकर की अदालत इस नतीजे पे पहुंची है कि तारिणी बेलसरे युवराज खांडेकर के सामने हार गई है, हार गई। आणि याची शिक्षा म्हणून तिची बहीण निशिता बेलसरे ही आता कायमची निशिता युवराज खांडेकर झाली आहे, माझी बायको। बापरे, तोंड बघा रे, वा हेच एक्सप्रेशन्स। अरे यासाठीच तर डोळे, आता डोळे तृप्त झालेत माझे। ज्याची तुला भीती होती ती गोष्ट झाली तारिणी, मी जिंकलो। आता काय करशील पुढे? काय करशील आता? तू पुन्हा हात उचललास तू माझ्यावर? तुझं मात उतरत नाही का ग अजून? पहिल्यांदा हात उचलला होतास, त्याचे परिणाम भोगतेस ना अजून। तुझी बहीण निशिता, तिचा फ्युचर आता माझ्या कंट्रोल मध्ये। आता अख्खी बेलसरे फॅमिली उद्ध्वस्त झालेली बघायच्या का ग तुला? अजून ओळखलं नाहीस तू मला? राक्षस आहे मी, राक्षस। तुझ्यासारख्या राक्षसांच्या पापाचा घडा जेव्हा भरतो ना, त्यावेळेस देवी जगत्तारिणी स्वतः येते तुमचा वध करायला। तू असशील राक्षस, मी पण तारिणी आहे। तुझ्यासारख्या राक्षसांचा वध करणं हे माझं कर्तव्य आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गेम अजून संपलेला नाही आहे। तू जिंकलायस, मी हारलेली नाहीये। ही फक्त एक लढाई होती जी तू जिंकलायस, पण युद्ध तारिणीच जिंकणार, कळलं? पद्मिनी काकू, आधी दोघांची दृष्ट काढा ना। नाही म्हणजे जोडीने पहिल्यांदा येत आहेत ना घरी? हो 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 हो। तुम्ही दोघंही खूप छान दिसताय। थँक्यू ताई। गॉड ब्लेस यू। दोघंही असेच कायम एकत्र राहा, एकमेकांची साथ द्या, अँड हॅव अ ब्युटिफुल लाईफ अहेड। थँक्यू सो मच ताई। ताई, सो स्वीट ऑफ यू। गॉड ब्लेस यू। चला। एक मिनिट। नाव न घेता नवी नवरी घरात कशी येऊ शकते? नाव घे आधी। नाव निशिता, आय मीन निशिता युवराज खांडेकर। ओके? अगं ती तुला नाव घ्यायला म्हणजे उखाणा घ्यायला सांगते। हा, उखाणा। ओ, लाईक दॅट, उखाणा। हा, ताई, ऍक्च्युली ना लग्नाच्या गडबडीत मी काही प्रिपेअरच नाही केलंय। अगं त्यात काय तयार करायचंय, सुचेल तुला, घे पटकन। निशिता, ह्याच्यासाठी प्रेपरेशनची काहीच गरज नाहीये। लुक कौशिकी, बघतेस ना, आजकालच्या मुलींना साधं नाव सुद्धा घेता येत नाही। ईशा,
ईशा, तुला तुझ्या लग्नात नाव घ्यायला जमलं होतं का? नाही ना? तसं तिलाही जमत नाहीये. इट्स ओके. तिला विचार करायला थोडा वेळ घेऊ दे. दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. निशिता, आरामात विचार कर, काही घाई नाहीये. ओके? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर करते प्रयत्न. तारिणी, मी मान्य आहे, गुलाबला आपण वेळेत ओळखू नाही शकलो, युवराज आणि निशीचं लग्न नाही थांबवू शकलो. पण माझी आई नेहमी म्हणायची, माणूस तेव्हा हरतो जेव्हा तो आपली हार मान्य करतो. आपण अजून हार मान्य नाही केली आहे. उलट आपण गुलाबच्या अजून जवळ पोहोचलोय. आपण सगळ्यात मोठ्या गुन्हेगाराला गमावलंय. आपल्याला युवराजला एक्सपोज करायचं होतं, पण तेही नाही करू शकलो. सांग ना टेडी, काय लागलंय आपल्या हाती? गुलाबची ओळख, त्याचा चेहरा. तारिणी, एवढी वर्ष डिपार्टमेंट ज्या माणसाला शोधत होती त्याचा फायनली चेहरा कळायला आपल्याला, आणि त्याची ती ओळख आपल्याला त्याला पकडायला मदत करेल. आज ना उद्या त्याला आपण पकडणार आहोत. आय नो तू त्या स्टेटमध्ये नाही अशी गोष्ट समजून घेण्याच्या, पण ही खूप मोठी लीड आहे. आणि मला खात्री आहे पुढच्या काही दिवसात गुलाब आपल्या ताब्यात असेल. त्याचा काहीही उपयोग नाही आता.